नमस्कार मित्रांनो, कोकणप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपला पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आम्ही आलो आहे मालवणला ऑफिसची ट्रिप. लास्ट टाईम आपले जो ग्रुप होता त्यांच्यासोबतच आलो आहे. ट्रॅव्हल केला आणि खूप दमलं असल्यामुळे आम्ही तुम्हाला ते रेल्वेमधले काही शॉर्ट्स दाखवता आले नाही आहेत. पण आता डायरेक्ट रिसॉर्टला आलो आहे. कॅप्सूल रिसॉर्ट आहेत, तुम्ही मागे बघू शकता. ही कॅप्सूल रिसॉर्टची कन्सेप्ट मालवणमध्ये पहिल्यांदाच युटिलाइज केलं आहे. आणि आता आम्ही जातो आहे कोणती तरी राईड करायला, त्याच्याबद्दल आपल्याला गीतेश सांगेलच. आणि बॅकवॉटरमध्ये काहीतरी राईड आहेत, कोणतं तरी आपल्याला काहीतरी गाव वगैरे दाखवणार आहे. ते गावाची पूर्ण माहिती आणि हा कसा आहे रिसॉर्ट, ते पूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्याला गीतेश पाहायला मिळाला. गीतेश आपल्याला सांगणार आहे की आपण कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत. हा आहे गीतेश, आपल्याला लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा होता. तर गीतेश, आपण आता कुठे जाणार आहोत? आता आपण बॅक वॉटर्स करणार आहे. तिथून आपण जाणार आहे, एक असं कांदळवन सफर आहे. तिथे एक हे गाव आहे, त्या गावात जाणार आहेत आपण. तर कांदळवन म्हणून काहीतरी आहे तिकडे, काहीतरी स्पेशालिटी आहे त्या गावची. आणि आपण ते बोटवाले आपल्याला पूर्ण माहिती देणार आहेत. तर बॅकवॉटर्स म्हणून आपण असे एक राईड करणार आहोत, त्या गावामध्ये जाणार आहोत. पूर्ण काय किरण साहेब, सर, दत्ता, योगेश आणि आमचे ट्रेजरर पण आहेत. तो पुढे आहे, तुम्हाला सगळ्यांचे मी इंट्रोडक्शन करून देईन नंतर. तर आता आपण बघूया व्हिडिओमध्ये काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे. इथे येऊन गेलेलो आहे. हा, हे ऑलरेडी येऊन गेलेले आहेत मागच्या टायमाला, पण मी नव्हतो. आता खर्च अर्धा 22 उचलणार आहे आमचा. हा, आता हे परत घेऊन आलं आपल्याला गीतेश. बघूया आपल्याला ह्या सिरीजमध्ये काय काय बघायला मिळतं. बघा मित्रांनो, इकडे बॅकवॉटर आहे आणि हे पूर्ण नारळाची झाडं. आणि इकडे आता सकाळ सकाळ मच्छीमार आलेत मासे घेऊन. हे बघा, ते मासे घेऊन आले तिकडे. त्यांना हे जातं, ते मासे जाळे काढतात. हो, मुंबईलाच पाठवणार आहे व्हिडिओ. काय मिळालं मासे की आता जात आहे? प्रॉन्ससाठी जातात बघा काका. आता प्रॉन्ससाठी जातात. आणि किती वाजता येणार रिटर्न? 1 वाजेपर्यंत येणार. इथेच येणार परत रिटर्न? जा टाकून ठेवता का तिथे थांबता? तिथे टाकणार आणि खेचणार, जास्त वेळ टाकून ठेवून शकत नाही. मासे भरपूर. चला, आपण 1 वाजता ट्राय करू परत इकडे येण्याचा. याला कसल्याही प्रकारचा मसाला बघा मित्रांनो, जास्तीत जास्त कुठल्या प्रकारचे इकडे बांगडा, तारली, प्रॉन्स, समुद्रातले पापलेट, समुद्रात जाणार आपल्याला. मित्रांनो, आता आपण जातोय, आपली बोट पण आली आणि आपण बॅकवॉटरमध्ये जाणार आहोत. आपल्याला गाईड पण करणार आहे. आय डोंट नो की ते आपल्याला किती आवाज येणार आहे. इकडे तर आपले सगळे मंडळी लोक बसलेत तिकडे. आता आपण बघत होते प्रॉन्ससाठी गेलेत, प्रॉन्स फिशिंगसाठी. तिकडनं तर कॅच करून अराऊंड 1 पर्यंत वगैरे येतील. आता आपली बोट पण आली बघा, मस्त बोट वगैरे आले. पोरं पण आपली रेडी आहेत. या बोटनी आपण जाणार आहोत कांदळवनात. चल. झाले मोरया. हळूहळू. मागच्या वेळी पण येत नव्हतं.
पाणी काय पण मित्रांनो पोहोचलोय मॅनग्रोवच्या इथे आणि आपल्याला दादा आता आपल्याला गाईड करणार आहे. तर दादा सांग आता काय. मँग्रोव्ज म्हणतात, मराठीमध्ये त्याला कांदळ म्हणतात. ही जी झाडं दिसत आहेत ती कांदळवनची झाडं आहेत. इथे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ते दांड्यावरती झाड उभं आहे ते, आणि दुसरं आहे ते टिवर म्हटलं जातं, त्याला कारपुटी म्हटलं जातं. या झाडांचा जो उपयोग आहे तर यांची झाडाची जी मुळं आहेत ती खोलवरती जात नाहीत, साधारण 2 ते 3 फुटावरती जातात आणि आडवी पसरतात. त्यामुळे काय होतं, तिथली जमीन ही घट्ट धरून ठेवली होती पाण्याच्या प्रवाहाला किंवा लाटेच्या मारायला, ती जमीन पाण्यामध्ये कोसळत नाही. म्हणून ह्या झाडांचा जो उपयोग आहे तो आपली भूमी वाचवण्यासाठी केला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे या झाडांमध्ये माशांची अंडी ही जास्त प्रकारात साठवली जातात, कारण यांची झाडाची मुळं आहेत ही काठी रूपात वरती येतात, त्यामुळे तिथे ही अंडी जास्त साठवली येतात. प्लस त्याच्यात मडक्रॅप पण आपली पिल्लं देऊन त्यांचं संवर्धन करतात. म्हणून ही झाडं जी आहे ती आपल्या मत्स्य उत्पन्नानुसार चांगली आहे. दुसरी गोष्ट आपलं भवितव्य वाचवण्यासाठी म्हणजे आपली भूमी वाचवण्यासाठी ती पण आपली झाडं जी आहेत ती आपलं काम करतात. प्लस ही झाडं जी आहेत ती ऑक्सिजन जास्त स्प्रे करतात, आणि जिथे जिथे ही झाडं आहे तिथली ही भूमी ही पाण्यापासून संरक्षित आहे. म्हणून आपण ही झाडांना तोडू शकत नाही, आणि जेव्हा सुनामी आली होती तेव्हापासून या झाडांना बॅन आहे तोडायला. थँक्यू दादा. म्हणजे थोडक्यात ही झाडांना माती अशी धरून ठेवते, मुळांमध्ये माती धरून ठेवतात. मातीची धूप नाही होऊन देतात, त्याच्यामुळे पाणी पण आपला जो काय गावापासून पण आपल्याला म्हणजे गावामध्ये जो पाणी वगैरे येतो त्याच्या बाजूला पण मोस्ट ऑफ द ठिकाणी दिसतं. त्यामुळे धोका नाही. आता मी या साईडला जरी बघायला गेलं तर पूर्ण आपल्या खारफुटीची जागा आहे, म्हणजे खारे पाणी आहे तिथे सर्रास जे आहे ते आपलं मँग्रोवची झाड आहे. कारण मँग्रोवची झाडं असल्यामुळे ती पाण्याची जमीन ओसरत नाही, कारण आपल्याकडे ऑलरेडी जमीन कमी आहे. 71% पाणी आणि 29% जमीन आहे, आणि ते बरीचसा भाग जो आहे खाऱ्या पाण्याचा तर हा वाचवण्याचा पण मँग्रोव्ह केलं जातं. म्हणून आपण मँग्रोव्ह तोडली नाही पाहिजे. हे कांदळवन आहे. तर खूप असा सुरेख असा संदेश दिला आपल्याला दादानी, आणि ते प्रत्येक पर्यटक जो येतो त्यांना गाईड करत असतो. तर थँक्यू दादा तुझ्या खूप सुंदर अशा इन्फॉर्मेशनबद्दल. आणि आता आपण पुढे पुढे जाणार आहोत की आपण हे जे मँग्रोव्ह मध्ये जे वाचलंय, एक बेट आहे 104 एकरचं बेट आहे. पानाच्या आकाराचं आहे, म्हणजे ड्रोन शूटने किंवा गुगल मॅपने जर बघितलं ते पानाच्या आकाराचं आहे. आणि तो पूर्ण जो आयलंड आहे तो चिखलाचा आयलंड आहे. ओके. त्याच्यावरती वस्ती आहे 30-35 घरे, 100-125 लोक राहतात त्या आयलंडवरती. ओके. आणि हा आयलंड एवढा उंचीला कमी आहे की पावसाळ्यात जर पूर आला तर त्या बेटावरती 3 ते 4 फूट पाणी येतं. आणि म्हणून जी घरं आहेत ती 4 फुटाच्या उंचीवरती आहेत. आपण त्या बेटावरती गेल्यावर तुम्हाला दाखवतोच. आणि जी शाळा आहे मस्त की सुंदर सुंदर घरं आहेत, जुनी घरं आहेत, ते पण तुम्हाला आता बेटावरती गेल्यावर दाखवतो. तर चला मित्रांनो आपण आता बघूया, दादा आपल्याला दाखवतो मड आयलंडमध्ये काय काय आहे. तर आपण तिकडे जाऊन बघूया आता. टॉप आहे तिथे गाड्या आहेत. हे बघा हा तो गाव आहे, तो दादा आपल्याला सांगत होता. हे बघा, पण त्यांचं डायरेक्ट कनेक्शन बाहेर होडीनेच, कारण ऑप्शनच नाही. होडीने ऑप्शनच नाही, पूर्ण 4 वाटेने पाणी आहे. आणि हॉस्पिटल वगैरे काय आहे तेव्हा काय? काहीच नाही. साधी माचीची गाडी जरी संपली तर तुम्हाला बेटावरून बाहेर जायचं आणि आणायचं. दुकान पण नाही म्हणजे काहीच नाही. शाळा आहे फक्त एक, बाकी काय नाही. टीचर पण बाहेर नाही देतात. बाहेर नाही येतात. अरे काय कठीण आहे. मस्त बंगला बांधले रे ते बघ. ते बघा मित्रांनो, बंगला पण बघा मस्त बांधला नाही ते. नवीन ठिकाणी पण आम्हाला घेऊन लेफ्ट साईडचा हात आतमध्ये घ्या. हे लेफ्ट साईडचा हात आतमध्ये घ्या. बोट लावतोय, बोट घासू शकतोय.
मित्रांनो सकाळचे वाजलेत आत्ता 9 वाजलेत ऑलमोस्ट. मस्तपैकी असा गुड मॉर्निंग झालं, असं सूर्य पण बाहेर आलाय आणि आपण आता दादाने आपल्याला इकडे आता पोचवले. तर आपण पार्क करणार आहोत आपली बोट आणि आपण आतमध्ये जाणार आहोत, बघणार आहोत आतमध्ये गाव कसं आहे. दादाने अँकर टाकले ना आता आतमध्ये. परत दोरी जेटी जरा तर मित्रांनो आपण आहे ना आता पोचलो त्या गावाला. दादाने आता बोट असे पार्क केले आणि आता बघा सुंदर असा बेट, उंच उंच असे नारळे आहेत. आणि हा जो गाव आपण दादा बोलत होता आपल्याला, तो गाव आहे हा जो बेटावर बसलाय आणि काही कनेक्शन नाही आहे. आतमध्ये जायचं असेल, काही किराणा माल आणायचा असेल तरी पण आपल्याला म्हणजे त्या लोकांना बोटीनेच प्रवास करायला लागतो. आता काका पण बघा, काका पण चाललेत बाहेर. हे बघा पूर्ण बेट, पूर्ण नारळी आहेत. आपण आता पुढे पण जाणार आहोत, पूर्ण नारळी आहेत. हे बघा नारळी पण पडलेले आहेत. मस्त सुंदर बेट, म्हणजे पहिल्यांदा मी असं बेटावर वगैरे आलोय. मँग्रोव्ह जो आपल्याला दादा आता आपल्याला मगाशी माहिती सांगत होता, खूप मस्त अशी माहिती सांगितलेत. आणि मँग्रोव्ह आणि त्या बेटावरती असलेली थोडी थोडी घरं आणि पूर्ण नारळी. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. म्हणजे तुम्ही एकदा ना एकदा तरी इकडे यायला पाहिजे. मालवणमध्ये खूप मस्त मस्त स्पॉट आहेत आणि हा बेट तर एकदम भारीच आहे. दादा तू मला सांगा, मी व्हिडिओ तुझ्या करणार. मी दादा आपल्याला पूर्ण माहिती सांगणार इकडे काय काय आपल्याला गावामध्ये काय काय दाखवणार आहे. माडी ताडी काय पण दाखवणार आहे आपण, तुम्हाला सगळं दाखवणार आहे. मस्त पूर्ण नारळी आहेत ना इकडे. नारळाच्या झाडाची माडी निघते हा. आणि ताडी ताडगोळ्याची ताडी, नारळाच्या झाडाची माडी आणि खजुराचा निरा. खजुराचा निरा, खजूर पण आहे तिकडे? नाही इकडे नाही, इकडे निरा मिळत नाही. खजूरच्या झाडाची असते ती निरा, नारळाच्या झाडाची असते त्याला माड म्हणतात माडी, आणि ताडगोळ्याची ताडी असते. इकडे दोन्ही मिळतात ना, ताडी आणि माडी? नाही माडीच मिळते, ताडगोळी इकडे नाही जास्त. इकडे ताडगोळे नाही, ताडी नाही भेटत. नाही हे बघा इथं तबेला आहे. तबेला नाही, गोठा आहे आणि पूर्ण अशी ग्रीनरी आहे. पाऊस आता अजून पण पडतो इकडे. हा रात्री पाऊस पडला होता, परतीचा पाऊस. परतीचा पाऊस आहे ना इकडे अजून आहे. मुंबईला काय नाही, पण मस्त आहे रे. पण आतमध्ये पूर्ण ग्रीनरी आहे. हे पूर्ण हे कोणी गावाला केलं काय जायला? नाही ग्रामपंचायत. हा मग ते ग्रामपंचायतने केलं ना. पूर्ण मस्त आहे की म्हणजे चालेल लोकांना इकडनं यासाठी. पायवाट आहे. ते पुढचं गाव कोणतं त्या साईडला, पलीकडे जे लोक जातात त्या साईडला? हडीगाव. हडीगाव. ही सुपारी झाड आहेत, छोटी छोटी सुपारी झाड आहेत. ही सुपारीची झाड हे लावलेली आहेत ना आता यांनी? ही लावलेली आहेत. मोठ्या झाडाला पण सुपारी लागल्यात जास्त. हा बघा मित्रांनो, खूप मस्त अशी इन्फॉर्मेशन आहे. आणि सर आपली आमसूलची झाड आहेत हा. हा याला रतांबा म्हणतात, म्हणजे कोकम ना. हा कोकमची झाड आहेत. याला बिया निघतात, तर बिया फोडल्या हा उन्हामध्ये सुकत घातल्या त्याच्या साली निघतात, ते आमसूल. आमसून आमटी बिमटी मध्ये टाकण्यासाठी वापरतात तो. बघा मित्रांनो, पूर्ण झाड असं कोकमचं आहे, नारळीचं आहे आणि आपल्याला पोपळी पण दाखवलं ना दादाने, सुपारी. आणि इकडे पायनॅपल पण त्यांनी लावलेले आहेत. हे पूर्ण गाववाल्यांनी लावल्यात, पूर्ण डेव्हलप केलंय. आणि बघा मस्त आहे ना, इकडे जांभा दगडाचा असा रस्ता पण केलाय. म्हणजे आता आपल्याला जाण्यासाठी म्हणजे गाववाल्यांना असं पायवाट नव्हती इकडे, म्हणजे असं पूर्ण गवत वगैरे होतं, त्यासाठी त्यांनी एक पायवाट बांधून दिलेत. हे बघा पूर्ण परतीच्या पावसाने वाट लावल्याने एवढे भार गेले वाया, नुकसान झालं. इलेक्शनला आता प्रचाराला येतात इकडे? येतात एकदा काय वोट पाहिजे ते येत असतील इकडे. किती एका वोटला किती पैसे येतात? देतात ना गावाला पैसे सगळीकडे देतात, काय मुंबईला नाही देत. हे बघा या बेटावरती 2 स्पॉट आहेत शेतीसाठी. हे कसं आहे, इकडले लोक आहेत ते जास्त श्रीमंत नाही, कारण प्रत्येकाचा भाग जो आहे ते वाटलेला आहे. कारण हे पूर्ण बेट 104 एकरच आहे. आणि दुसरी गोष्ट, हा प्रत्येकाचा इथे वाटलेला भाग आहे. आणि आता तुम्ही बघितलं की शेतीचं किती नुकसान झालं, राईट. कारण हा परतीचा पाऊस शेतीची पूर्ण वाट लावून टाकलेली आहे.
त्यामुळे या लोकांना किती मिळतं कारण याच्यामध्ये मासेमारी करू शकतात, माडाच्या झाडापासून उत्पन्न घेतात आणि ही आपली शेती करतात. आता ही शेती सगळी ऑर्गॅनिक असते. आता तुम्हाला ही शेती हो. संपली तर इथे भाज्या करणार, हा. पण भाज्या केल्यात का परत तुम्हाला इतर काहीतरी करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. पण आता त्यांचा मेन सोर्स तर हा शेतीच आहे आणि शेतीचंच नुकसान झालं ऑलमोस्ट. झालंय. त्याला आता काय नशिबातच म्हणजे बघा किती लोक कठीण परिस्थितीमध्ये इकडे गावामध्ये राहत आहेत. आता पाणी पण वाढतं पावसाचं. पावसाचं पाणी वाढलंय, पूर्ण शेती भात शेती होती ती पण गेले. आता फक्त राहिलं मासेमारी आणि छोटे मोठे ताडीमाडीचं काय जो व्यवसाय होईल तो पण ओकेजनली म्हणजे कोण आला तर, नाहीतर मोस्ट ऑफ द वेळी तर बंदच असेल. राईट ना आता? हा, बंदच असतं. त्यामुळे या नुकसानच आहे यांचं गाववाल्यांचं. काहीच नाही आहे म्हणजे उत्पन्नाचा सोर्सच नाही आहे. जे मुंबईवरती राहत असतील तेच लोक. ते, पिण्याच्या पाण्यासाठी पण तुम्हाला नळ योजना आहे. नळ योजना. बेटावरती पाणी आहे पण तेवढं क्लिअरेशन नाही, चांगलं नाही. पण हा पाणी येतो कुठून मग? धामापूर आणि तिकडनं मग लाईन कशी टाकले? पाण्याखालून पाईपलाईन आहे. हो हिशोबा म्हणजे समुद्राखाली म्हणजे जे काय नदी आपण जे काय बघितलं बॅकवॉटर त्याच्या खालनं पाईपलाईन टाकलं. बघा मित्रांनो काय मस्त घर आहे, सुंदर असं घर आहे. म्हणजे आपण एक्सपेक्ट पण नाही करू शकत असं बेटावर ते एक घर असू शकतो. हे बघा मित्रांनो हा आहे घर. आपण एक्सपेक्ट पण नाही करू शकत की हा असं सुंदर असं घर, इकडे कसे रेती वगैरे घेऊन आले असतील, सगळे दगड वगैरे घेऊन आले असतील आणि इथे राहतात लोक आतमध्ये. आणि हा बघा मस्त सुंदर असं घर, समोर अशी तुळस आहे आणि इकडे आता आपण पुढे जाणार आहोत. खूप मस्त घर होता, एकदम कोकणी स्टाईल असं घर होता. हा हर्षद तुला कसं वाटलं घर? खूप सुंदर आहे. आपण एक्सपेक्ट नाही करू शकत की असं घर असू शकतं. म्हणजे कसं कन्स्ट्रक्शन केलं असेल. किती 42 हो का? हा जो घर आहे त्याला 42 ते 43 खोल्या आहेत. 9 कुटुंब राहतो असं म्हणतो दादा. पूर्ण मातीचं घर. पण दादा कसं केलं नसेल रे, म्हणजे दगड वगैरे कसं? सगळं जुनं आहे. सगळं जुनं ना, तरी पण त्यांना पण ते बोटीने. उंचीला आहेत, पावसाळ्यात पाणी येतं म्हणून उंचीला. हे बघा हे आहे ना घराची उंची आहे ना 5 ते 6 फूट असं वरती केलेत. म्हणजे सपोज जर पाणी आला काही पावसामध्ये तर मोस्ट ऑफ द वेळी तर येत असेलच, तर त्यावेळी त्यांच्या प्रोटेक्शनसाठी. हे एक गेस्ट हाऊस आहे. हा बघा गेस्ट हाऊस, बाहेरना लोक येतील त्यांच्यासाठी राहण्यासाठी ना. ग्रामपंचायत थ्रू नाही यांचं स्वतःच आहे. स्वतःच आहे. हा, जर कधी गेस्ट आले तर इथे राहू पण शकतो. हा बघा हे स्वतःच आहे. सुपारीच्या झाडामध्ये हा काहीच नसून एकदा नुसतं सालीवरती झाड जिवंत आहे. हा बघा मित्रांनो बघा सालीवरती काय नाही, झाड आहे. आतमध्ये पूर्ण पोकळ आहे. नैसर्गिक फक्त नैसर्गिक पूर्ण सालीवरती वरती आहे बघा. झूम करून दाखवतो तुम्हाला. त्याच्यावरती नारळ हे पण आहेत, पोपळी पण आहेत, सुपाऱ्या आहेत. बघायला नाही मिळत म्हणजे फक्त सालीवरती तो जगतोय, फक्त पाणी आणि साल. म्हणजे झाड पूर्ण असा मैदान सारखं आहे, पूर्ण ग्राउंड. इकडनं आता आपण पुढे पुढे जातोय. पूर्ण असे नारळ आहेत. पूर्ण ग्रामस्थांचं एक देवत आहे, त्याला वडाळेश्वर म्हणतात. शंकराचा आदस्थान आहे. हा वड उन्मळून पडला. हा जेव्हा पूर्ण वड होता ना, हा. पूर्ण एरियामध्ये सावली होती, अजिबात ऊन येत नव्हता. आता हा वड उन्मळून पडला वादळामध्ये. शंकराचा आदस्थान आहे, शंकराचं देव मंदिर आहे ना इथे, वडाळेश्वर म्हणून. वडाळेश्वर. आणि तर लाईट कशी येते मग? हा ते वायर आहे, पाण्यावरून वायर आली आहे. बघा मस्त सुंदर असं मंदिर बांधलंय गाववाल्यांनी शंकराचं. आता मंदिर जाऊ शकतो. मंदिर जाऊ शकतो, बाहेर ना दाखवते फक्त मी. मित्रांनो आपण आहे ना मंदिर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आता. हे बघा मित्रांनो पूर्ण असे नारळी आहेत आणि मंदिरसुद्धा ओपन आहे आणि आतमध्ये आहे ना कोणी नाही आहे. म्हणजे एकदम प्रॉपर अशी शांती आहे.
किरण तुम्ही आता टेस्ट करा ना, समजेल तुम्हाला. अरे माहिती टेस्ट करत पण जाताना व्यवस्थित गेलो पाहिजे ना बाहेर. नाही झालं ना तर आपल्याला. नारळाची झाड असतं ना, हम्म. त्याला असं 3 खातं दिली असतात त्या वेगाने चढण्यासाठी. हा आणि एका नारळाच्या झाडावरती एका दिवसात 3 वेळा चढावं लागतं. सकाळी काढण्यासाठी, दुपारचं टोक जरा काटण्यासाठी आणि संध्याकाळी परत चालण्यासाठी. म्हणून कुठच्याही सेफ्टी शिवाय चालण्यासाठी खातं दिली असतात. आणि ते बघा मडकं लावले वरती. कुठे वरती? हा हा त्या साईडला पूर्ण माडी म्हणजे नॅचरल आहे ती. दत्त सोडून दाखव ना. Slip आहे. काढतात ते ऑटोमॅटिक पडतं. सोडून दाखव. नाही नाही, ते कसं अरे आता पाण्याने मडकं लावलं असतं. हे आपली छोटी बॅग घेऊन जातात, त्या मडक्यात ओतून घेतात, परत मडकं लावतात आणि घेऊन ते येतात. ऑटोमॅटिक येते. हा ते ऑटोमॅटिक निघत असतं. म्हणजे काय होतं, एका नारळाची शेंग येते, ती ओपन होऊन जी फळं निघतात, म्हणजे नारळ निघतात, ती शेंग ओपन होण्याच्या अगोदर टोक कट करायचा, त्याचा जो सगळा रस गळतो थेंब, तो माडी. ओके. आणि तो एवढा मधुर असतो, त्याला भुंग्या पण फिरत असतात वासाला. कळलं काय किरण? मला जेवढं कळलं मी ऐकलं. ऐकलं तेवढं कळलं. माडीसाठी मडकं बघा कसं अडकवले त्यांनी. अडवलंय. नवीन आहे ना, माडी पित नाही त्याच्यामुळे तसं झालंय. आणि बघा ना वरती चढण्यासाठी ना खाचे मारले तेव्हा दादाने आता आपल्याला सांगितलं तसं. काका कुठे चालत मासे पकडायला? मासे पकडून भेटले काय? एवढेच मासे भेटले बघा. एवढी मेहनत करून पण 2च मासे मिळालेत काकांना. अगं काय करणार त्या माशांच्या एवढ्याशा? 2च मासे पण काय नुकसान झालं काय एवढं फेक? किती वाजता गेलेलात? 1 तास झाला. 1 तास झालेला. 1 तासात 2च मासे. काय काय घेऊन गेलेलात? नेट. हा तू पण पकडतोस काय रे? बघा हा आपला मित्र पण आहे, तो पण पकडतो मासे. तुमचं काय नाही ना, फक्त तुम्हाला बोटीने तिकडनं प्रवास करायला लागतो ना. चारी बाजूने पाणी आहे. आणि नुकसान पण झालं तुमचं पावसामुळे. शेती करता की नाही तुम्ही? सगळेजण शेती करतात ना ऑलमोस्ट. पाण्यात पेवते पोहते ना. पाणी आहे. आणि मासे पण नाही काय बघा कायच नाही. तू कुठे जातोस रे शाळेत वगैरे? मालवणला जातो ते. तो बघा मालवणला जातो ते पण बोटीनीच. पुढे या साईडला बसने जातो. एस टी बसने. चल चांगला आहे बघा मुलगा आपला शिकतोय. इकडनं पण प्रवास करायचा असेल तर पण बोटीने करावं लागतं. संध्याकाळी 6:30 पर्यंत घरी येतात. 6:30 पर्यंत घरी. मग तुम्ही आणायला जाता त्यांना रोज? बस एसटी बसने. एस टी बस मग तिकडनं आल्याच्या नंतर? ते बस ओढी आहे बघा ती आमची. हा ते रोज तुमचीच आहे काय ती? भाऊ आहे. हां मग ठीक आहे. ते रोज फेरी मारतात तेच काय? दिवसभर सकाळी 8 ते संध्याकाळी 7 पर्यंत चालू होते. पहिला तुझं शिक्षण इकडेच झालं असेल ना? यास बघा मित्रांनो इकडची मुलं पण या शाळेत शिकून मालवण पर्यंत एवढा प्रवास करतात. 4थी पर्यंत शाळा आहे. इन्क्रेडिबल स्टोरी आहे इकडे. म्हणजे एक्सपेक्ट पण नाही करू शकत आपण पण. आपल्याला पूर्ण सगळं व्यवस्थित मिळतं. आणि हे मुलं आहेत त्याच्या बेटावरती राहून. ही आपली शाळा आहे बेटावरची. शाळा आहे ना? कोण नाही आज बंद ना, सुट्टी आहे. उद्यापासून चालू आहे. दिवाळीची सुट्टी आहे का अजून? आणि इकडनं मुलं इकडचीच असेल ना? आणि सर बाहेरून येतात. ते पण बोटीने भेटतात. हा ओढीने यावं लागतं. प्रॉपर ओढीने यावं लागतं. हे कितवीपर्यंत शाळा आहे? 7वी पर्यंत. बघा 7वी पर्यंत शाळा गावातल्या मुलांसाठी. आणि 4थी पर्यंत? 4थी पर्यंत शाळा आहे. आणि जे शिक्षक वगैरे पण येतात ते पण बोटीनेच येतात. हे बघा एक नवीन प्रकल्प करतायत की जेणेकरून पाण्यावरती रूम काढत आहेत.
पाण्यावरती रूम. पाण्यावरती फ्लोटर्स आहेत. हा. सेट तयार केलाय. हा. त्याला खाली बॅरल्स लावून हम्म. पाण्यावरती रूम तयार करायचे. ते पूर्ण डिझाईन म्हणजे हॉटेल सारखं म्हणजे. रिसॉर्ट सारखं. हा आपण जे फ्लोटिंग रूम बघतो बाहेर. हे एक हे आहे बॅरल्स आहेत असे. ओके. त्याला 16 बॅरल्स लावणार खालून. हा. फिट करणे पाण्यावरती तरंगणे. ओटी वरतीला वाऱ्यात काही होणार नाही आणि रूम बनवताय. कुठे इथेच लम्मा ठेवणार. आपल्या इथेच बनवताय. बघा तुम्हाला दिसेल की पाण्यावरचे रूम. पाण्यावरचे रूम काय इन्क्रेडिबल स्टोरी आहे. म्हणजे बघा ना आपण बाहेर देशामध्ये बघतो त्याच्या. रिंगचं वजन 700-800 किलो आहे. हे 700-800 किलोची रिंग आहे आणि त्याच्यावरती ते फ्लोट करणार आहेत. करणार आहे. मस्त एकदम म्हणजे पर्यटक. आणि बघणार गोष्ट आहे म्हणजे एक बोट आहे लाकडी. आता तुम्हाला दिसायला कमी होणार आहे. हम्म. ही 1 पीस आहे. एका आंब्याच्या झाडातून कोरलेली आहे. हे बघणार काय तेव्हा आंब्याची झाड एवढी होती की 1 पीस आहे. मग आंब्याचा झाड किंवा त्याचा तो काय खोड बीड असेल तो एवढा मोठा होता की 1 पीस झालाय. म्हणजे एकाच झाडापासून पूर्ण बोट बनवलेली आहे. आणि ही आहे ती शाळा. मित्रांनो हे बघा हे आहे ना लाजाळूचं झाड आहे. बघा मी याला लात मारतो. हे बघा कसं झालंय बघा. अजून मारतोय बघा. इकडे आहे बघा. ते बघा पूर्ण ते आता बघा. ते बघा पूर्ण लाजाळूचं झाड टच केलं तरी पण एकदम कोमजून जात आहे बघा. काय मस्त आहे हो इकडे. म्हणजे एक आहे ना म्हणजे एक मी ऐकलेलं म्हणजे एक सुंदर अशी वाक्य होतं की आयुष्य खूप सुंदर आहे पण आपला जन्म असं कोकणात झाला पाहिजे. सो ही लाईन इकडे खूप रिलेटेबल आहे. म्हणजे एवढं सुंदर आणि शांततेचं जीवन आहे इकडे. आपण पैशासाठी एवढे वणवण करतो पण खरं सुख तर ह्या झाडांमध्येच आपल्याला बघायला मिळतं. की खरं सुख तर इकडेच आहे. आपण तर पैशासाठी खूप वणवण करतोय. म्हणजे बघ ना किती कष्ट आहेत लोकांचे तरी पण ते किती हसत आहेत. किती त्यांच्या समोर स्ट्रगल्स आहेत. शेती नाही आहे, मासे नाही मिळत आहेत तरी पण ते हसतात. तरी पण ते तो मुलगा तो केवढा लहान मुलगा होता तो पण मालवणला जातो. इकडनं बोटीने जातो. अजून काय म्हणजे ट्रू इन्स्पायर करणारी जी काही स्टोरी असते ना ह्या छोट्या छोट्या गावातूनच निर्माण होते. आणि इन्क्रेडिबल आहे म्हणजे एवढ्या छोट्याशा गावातून शिक्षण घेणे आणि नंतर मग ते आपल्या मुंबईला येतात आणि मग उदरनिर्वाह करतात. जे काही इन्कम सोर्सेस आपले बघतात, नोकरी करतात आणि मग नंतर गावाला परत येतात. सो खूप सुरेख अशी स्टोरी असते. आणि खरं स्ट्रगल तर या मातीपासूनच सुरू झालं आहे आणि या खेड्यापासूनच सुरू झालं आहे. सो ही ब्युटी आहे म्हणजे कोकणातल्या लोकांची. आणि ही कोकणी माणसाची आहे ना खरंच खूप चांगली अशी एक स्टोरी, इन्स्पायरिंग स्टोरी आपल्याला म्हणता येईल. खूप इन्क्रेडिबल स्टोरी होती. आणि काय बेट आहे बघा ना म्हणजे एकदम सुरेख. म्हणजे मोजून म्हणालात ना 30 ते 40 घरं. त्या 30 ते 40 घरांमध्ये पण आपल्याला आता मोजकेच हातावरती मोजतील एवढी 5-6 माणसंच फक्त मिळाली. ते पण इकडनं तिकडे जात आहेत. काही जण आपली शेती करतायत, काही जण आपली मासेमारी करतायत. सो खूप भारी आहे. वन टाईम एक्सपिरियन्स आहे. परत कधी यायला मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही आहे. पण खूप खूप भारी वाटलं. म्हणजे व्हिडिओच्या मार्फत मी किती दाखवता येईल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण दिस इज समथिंग एल्स. दिस इज रिअल ब्युटी ऑफ कोकण. तर मित्रांनो हा होता कांदळवन मँग्रोव्ह सफारीचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, इकडची पूर्ण बेटावरची इन्फॉर्मेशन कशी वाटली ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी कोकणप्रेमी चॅनलला सबस्क्राईब करा.